आपल्या जिल्ह्यातील योगेश केदार नावाचा हा व्यक्ती सध्या दादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की मुख्यमंत्री आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आले, जलसंपदा मंत्री आले, सर्व मंत्री पाहणी करून गेले, परंतु योगेश केदारनं ओमदादाचंच का नाव घेतलं? जे ओमदादा गळ्या इतक्या पाण्यामध्ये उतरून जनतेची सेवा करतात, म्हणजे योगेश केदार यांना या महापुराच्या माध्यमातून यांना वेगळंच काहीतरी राजकारण करायचंय. असो, त्यांचं लक त्यांना लाभो, हे वेळ राजकारण करण्याची नसून शिवसैनिकांनी त्याला कसल्याही प्रकारचं उत्तर न देता ज्यावेळेस राजकारण करण्याची वेळ येईल तेव्हा शिवसैनिक त्यांना फ्रंटवर राहून त्याला 100% उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे योगेश केदारने हे राजकारण न करता त्यांनी जनतेत उतरून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या त्यांनी देखील सोडवल्या. आमचा त्याला विरोध नसून त्यांनी हे राजकारण न करता योगेश केदारने देखील आमचा भाऊ समजून आम्ही त्याला एक शिवसैनिक विनंती करतोय की तू देखील ओमदादा एवढ्या गळ्या इतक्या पाण्यामध्ये उतर, तू देखील पायामध्ये काच लागलेला असताना अवस्थेमध्ये जनता दरबार घे, जनतेच्या समस्या सोडव. आमचं शिवसैनिकांचं 80% समाजकारण 20% राजकारण जरी असलं, शिवसैनिकांना असं आवाहन करतो की महापुराची परिस्थिती संपेपर्यंत 100% समाजकारण करावे. राजकारण करण्याची वेळ येईल त्यावेळेस 20% आपण राजकारणात देखील सक्रिय व्हावे. योग्य वेळी योगेश केदार व त्याचा कोण बोलवता धनी असेल त्याला शिवसैनिक हे राजकारणाच्या वेळी 100% जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय स्थिर बसणार नाही. परंतु दादांना जर स्टंटच करायचा असता तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून काल जवळून पाहिले की दादांना पायामध्ये एवढा काच घुसलेला असताना देखील, दादांना पाय एक जमिनीवर ठेवता येत नसताना देखील दादांनी अनवाणी पायाने सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, सर्व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची स्वतः पाहणी केली व त्यांना दिलासा दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी पाहणी करा, सुरक्षित राहावा, सुरक्षित स्थळी जावा असं सांगितलं असतं. त्या गावामध्ये संध्याकाळी 9 वाजता कमीत कमी 200 ते 250 लोक हे दादांची वाट पाहत थांबले होते. अक्षरशः दादांनी चालू पुलावरच तिथे जनता दरबार घेतला. सर्वांना आणि सर्वांच्या अडचणी देखील, कुणाच्या वैद्यकीय अडचणी असतील, कुणाच्या पुलाच्या अडचणी असतील, कुणाच्या बसच्या अडचणी असतील, टावर टाकळी बेंबळी येथील टावरचा काही प्रश्न होता, ते पाण्यामध्ये टावर गेलेला पूर्ण गावामध्ये रेंजमध्ये आहे. दादांनी तिथं त्या टावरच्या अधिकाऱ्याला बोलवून, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं, दादांनी प्रत्येक शेवटची जोपर्यंत अडचण संपत नाही तोपर्यंत एकही गाव सोडलेलं नाही. बोरखेडा गावामध्ये मागील 2 वर्षाखाली एक व्यक्ती वाहून गेला होता. त्या पुलावर दादांनी स्वतः थांबून तिथल्या अधिकाऱ्याला सांगून तात्काळ तिथले त्या पुलासाठी अधिकाऱ्याला बोलवून दादांनी त्यांना वेळी सूचना दिल्या. जिल्हा प्रमुख माननीय